नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा। भाजप 155, शिंदे गट 65 तर दादा गटाला 55 जागा मिळणार। उर्वरित जागा मित्र पक्षांना मिळण्याचा अंदाज। नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेण्याकरता मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या महेंद्र भावसरांना फोन। मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर देखील भावसर उमेदवारीवर ठाम आहेत। 20 मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवलाय। आरोपांची शहानिशा होणार। उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवलाय। अहवालानंतर बैठकीत किती जागा मागायच्या हे ठरणार, सूत्रांची माहिती। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्या। सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी। राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला। खासदार संदीपान भुमरे राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता। भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी देखील राहण्याचा अंदाज। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सील। खासदार कक्षाचं कुलूप तोडल्यानं यशोमती ठाकूर, वानखेडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत आहेत। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा निशाणा। आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे, तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले। व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा आरोप। किशोर दाराडे यांनी मात्र आरोप फेटाळले।